कधी कधी एखाद्या ठिकाणी गेल्यावर आपण तिथे आज का आलोय हेच विसरून जातो. कारण त्या जागेशी जोडलेल्या जुन्या आठवणी अचानक डोळ्यासमोर येतात. आज माझ्यासोबत अगदी असंच झालं आणि त्याचं कारण होतं माझी नुरी. बाबा आ बाबा 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 आ जा बाबा 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 बडे झोप आली. अरे असं नाही करू, असं नाही करू. खेळत होती ना नुरी. ए बाबा कत दिसतंय पाखरू. चला मी आवडते. पलक दीदी कशी करते का? अच्छी हा कशी करते पलक दीदी? करून दाखव मला. इकडे बघ ना नुरी. अच्छी 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 अच्छी. चालली बाई. कसं समजतं बाबांनी ड्रेस घातलेला? झालं तुमचं? आवडतं ग. थोडंसं आलं ना. आलं बाबाला. सो मला बोलतं पटकन आवर पटकन आवर. स्वतः कॉक बंद केला का? चला चला चला. कुठे जायचं? दे नुरी. घे बाबा घे. चावी घे चावी घे घे. आले बा. ठेवू तुमच्या खिशात. सायकल बघतीये नुरी. काय बघती बाबा तू? सायकल. ए हिरोईन. सवारी चलो रिक्शे में सवारी स्टार्ट हुई हमारी. चलो रिक्शे में सवारी स्टार्ट हुई हमारी. आज नुरीच्या बाबाची सुट्टी होती म्हणून ठरलं की आज बाहेर पडायचं आणि रक्षाबंधनसाठी नुरीची थोडी खरेदी करायची. पण नुरीची खरेदी करायला जाण्याआधी माझं रुटीन चेकअप होतं म्हणून आम्ही आधी नमिता हॉस्पिटलमध्ये गेलो. आणि खरं सांगू हॉस्पिटलमध्ये पाऊल ठेवलं आणि अचानक मला माझ्या प्रेग्नन्सीचे ते दिवस आठवले. ज्या हॉस्पिटलमध्ये माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस जवळ आला होता तिथेच आज माझ्या कुशीत माझी नुरी होती. डिलिव्हरीचा तो आठवडा, हॉस्पिटलमध्ये येणं जाणं, मनात असलेली भीती, उत्सुकता सगळं काही क्षणात डोळ्यासमोर आलं. आणि माझ्यासाठी अजून खास काय झालं माहिती आहे? तिथल्या सिस्टरने नुरीला पाहिलं आणि त्या खूप खुश झाल्या. अरे वा किती गोड झाली आहे. त्यांनी नुरीला हातात घेतलं आणि मला त्यावेळची नुरी आठवली. काही महिन्यापूर्वी जी छोटीशी नुरी इथे आली होती तीच आज इतकी मोठी होऊन त्यांच्यासमोर उभी होती. खरंच आई झाल्यावर वेळ किती पटकन निघून जातो ना. डॉक्टर मॅडमने सुद्धा नुरीला पाहिलं आणि म्हणाले किती क्यूट दिसते, आईवर गेली आहे. हे ऐकल्यावर तर आईचं मन एकदम खुश झालं. थोड्या गप्पा झाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मनात एक वेगळीच भावना होती. ज्या ठिकाणी मी एक दिवस आई झाले होते त्याच ठिकाणी आज माझ्या मुलीला घेऊन आले होते. म्हणजे ड्रेस घ्यायचा आपल्याला आता. बा आगे से लगा आगे से. बाबू छान दिसते ग. बघा कशी छान दिसते ना. कसे दिसते बाबा? हा ठीक आहे घेऊन टाक. मुलीचे आई बाबा झालं की किती खर्च वाढतो हे आता मला हळूहळू समजायला लागलं. ड्रेस घ्यायला गेलो होतो पण ड्रेसवर मॅचिंग बांगड्या पाहिजे, गजरा पाहिजे, आणखी बरंचसं सामान दिसत गेलं आणि आमची खरेदीची लिस्ट वाढतच गेली. क्या है वो? सेम ही तो दिख रहा है वो. नहीं क्वालिटी में फर्क है और कंपनी का फर्क है. ड्रेस लाल कलरचा कोणाला पाहिजे? बाबूला. हां आहे का तिच्या बाबाला? एवढी खरेदी केल्यानंतर आम्हाला खूप जास्त आवडणारी दहीपुरी दिसली. मग ती खाल्ल्याशिवाय आम्ही थोडेच पुढे जाणार होतो. काय माहिती नाही काय
दही पापडी चाट. वा वा वा. काय? हे रक्षाबंधन जवळ आल्यामुळे पूर्ण मार्केट राख्यांनी सुंदर सजलं होतं. सगळीकडे रंगीबेरंगी राख्या पाहून नुरीसुद्धा खूप बघत होती त्या राख्यांकडे. आम्हाला नुरीचं एक शूट करायचं आहे रक्षाबंधनचा, त्यामुळे आम्ही नुरीसाठी राखी घेणार आहोत. तिचा भाऊ तर संभाजीनगरला आहे. त्यांनी एकमेकांना आणखी पाहिलं सुद्धा नाही आणि त्यांच्या अजून भेट झालेली नाही. कधी होणार काय माहिती. आजचा दिवस खरं तर रक्षाबंधनच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याचा होता, पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मला जाणवलं आपण किती पुढे आलो आहे. जिथे कधीतरी मी नुरीला जन्म दिला होता, आज त्याच नुरीला घेऊन तिच्या रक्षाबंधनची खरेदी करत होते. आई झाल्यानंतर आयुष्य खरंच खूप बदलतं. खर्च वाढतो, जबाबदाऱ्या वाढतात, थकवा वाढतो, पण या सगळ्यांपेक्षा जास्त वाढतं ते म्हणजे मन भरून येणारं प्रेम. आणि माझ्यासाठी आजचा दिवस त्या प्रेमाची एक छोटीशी आठवण होती. बाहेर किती वेळ ठेवलं तर चालेल. हो.